एक असा नेता की ज्या नेत्यानं आपली हयात कार्यकर्ता म्हणून खरं तर वाढवली, अनेकांना घडवलं, आणखीन पक्षासाठी अक्षरशः दिवस रात्र एक करून जनसंघापासून भारतीय जनता पक्ष हा बहुजनांचा चेहरा होईल इथपर्यंत प्रवास केला. ती व्यक्ती म्हणजे नाथाभाऊ. आज खरं तर नाथाभाऊ आपल्या सोबत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेता म्हणून सोबत आहे, ज्या पक्षाशी आयुष्यभर तुम्ही संघर्ष केला, ज्या पक्षाच्या विचारधारेशी तुम्ही संघर्ष केला, ज्या विचारधारेच्या आधारावर जय श्रीराम हे सहज शब्द आजही तुमच्या तोंडातून निघताय, जड नाही जात हे सगळं? हे जड जाणं काही कारण नाही आहे. त्यामध्ये असं आहे की मी पक्षावर काही राग नाही आहे. एका व्यक्तीमुळे हे दिवस माझ्या जीवनामध्ये आले. पक्षाच्या दुसऱ्या कुणा माणसानं काही मला त्रास दिला, छळलं किंवा पक्ष म्हणून मला अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास झाला असं नाही आहे. त्यामुळे मला या ठिकाणी जे अधिक आता पक्षामधून मी बाहेर पडलो, बाकीचं सगळं तुम्हाला सांगितलंच आहे की कशा रीतीने माझ्या मानहानी झाली, अपमान झाला वगैरे वगैरे. परत ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण आता नवीन पक्षात आलो, नवीन विटी नवीन दांडू, त्या दृष्टिकोनातून आपण या पक्षाचं काम करावं लागेल, विस्तार करावा लागेल, जावं लागेल. हो, भाजपवर तुमचा राग नाही. राग आहे तो फक्त एकाच व्यक्तीवर, ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही कधीही लपवलं नाही, म्हणजे देवेंद्र फडणवीस. पक्षाची विचारधारा किंवा पक्षाचे वरिष्ठ यांच्यावर तुमचा राग नाही. उद्या जर का हेच परत जमून आलं तर पुन्हा एकदा सुबह का बुला शाम को अपने घर असं होऊ शकतं? आता परत असं होईलच नाही आहे, अजिबात होणार नाही. कारण काय आहे की जीवनामधले 40 वर्ष काढले आणि त्या ठिकाणी शेवटच्या ठिकाणी अशी जर मानहानी झाली, जे झालेली आहे ते मी विसरू शकत नाही. इतकं ते जिव्हारी लागलेलं आहे. म्हणून तर एवढे वर्षाची तपश्चर्या आपली सोडून या ठिकाणी एनसीपीमध्ये मी आलो. त्यामुळे एनसीपीचं काम करू. एकनाथ खडसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा उपयोग सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या माध्यमातून केला नाही तर नक्कीच हा सत्ताधाऱ्यांना सुद्धा एक फसवा प्रवेश आहे का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. आवश्यकता आहे एका बहुजन समाजाचा चेहरा असलेला एक चेहरा, जो खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना घडवला, आज कार्यकर्ता म्हणून लोकांसमोर सामोरं जाण्यासाठी. बघूया, अनेक जण प्रवेश करण्यास इच्छुक आहे. येत्या दिवसामध्ये राजकीय समीकरणं काय काय बदलतात ते. हा आहे प्रवास एका झुंजार कार्यकर्त्याचा आणि नेत्याचा. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.